तर चला सकाळ झालेली आहे आणि सकाळी मी आज दिवाबत्ती करणार आहे किती दिवसातून, कारण मला सुतक होता त्याच्यामुळं. काय बोलतात, सुतकच बोलतात ना. तर आता पहिला मी गोमूत्र मारून घेतला आणि इकडं देव घासून घेते. याच्याने पितांबरीने सगळे देव घासून घेतले. खूप बरं वाटलं. अभिषेक वगैरे केला, फुलं वगैरे ठेवली ना, एवढं समाधान भेटलं ना जीवाला. लय मला बरं वाटलं. एवढ्या दिवसात थोड्या दिवसातून सुरुवात झाली की उपवासाला खूप बरं वाटतं. असते देवाला. कसे म्हणजे हे करताना कसे पटापट 9:30 वाजले ना, मला माहितीच नाही पडलं. पण एवढं बरं वाटलं ना, फुलं वगैरे सगळे देवारामध्ये. मला प्रॉपर लास्टला दाखवता आलं नाही, तर जाऊ दे, उद्या वगैरे मी दाखवेल, ब्लॉगमध्ये दाखवलं तर. पण लास्टला मला घ्यायला भेटलंच नाही, लक्षातच नाही राहिलं. नाही तर मी दाखवलं असतं मी कसं काय काय केलं आहे ते. पण बघायला एवढं बरं वाटते ना देवारा. जवळजवळ 7-8 दिवसांनी आज दिवाबत्ती झाली आमच्या इथं, म्हणजे 5वी झाली बाळाची. आणि मग आता देवपूजा करायला आम्ही स्टार्ट केले. तर कॅमेरा बघा माझा मला कसा कुठं ठेवू कॅमेरा तेच समजत नाही खरं सांगू तर. आणि कामं असतात ना जास्तीची, तेव्हा तर मला व्लॉग शूट करायलाच भेटत नाही. आणि काल तर लास्टची एंडिंगसुद्धा मला घ्यायला भेटलेलं, म्हणजे लय बिझी. आणि पाय माझे एवढे दुखायला लागले ना, चप्पल लागते मला. पण ती सगळी जेवायला बसलेली त्याच्यामुळं चप्पल पण घालता आली नाही मला. लय काल एकदम गडबड झाली. आता लक्ष्मी मातेची पण मूर्ती मस्त पितांबरीने घासून ठेवली आणि सगळं मस्त केलं. आता तो जो याचा करवंट आहे ना, काय बोलतात त्याला, हळदी कुंकूचं, ते पण घासायचं आहे मला. सगळं दिवा वगैरे घासून मग सगळं रांगोळी वगैरे व्यवस्थित काढून मग मी केलेली आहे पूजा. चहा प्यायला बसले, नित्यांचं पण खाऊन घेतलं, त्याला पण बनवतो. देवपूजा झाली माझी. नको याच्यानं. गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, थोडेफार कामं झालेले आहेत. अरे बघ कसं पेन्सिल टाकले तोंडात. आत्ता जस्ट याच्या अंघोळ गेले, 11:15 झाले, आज टाईम झालं. ये लवकर मांडीवर ये. भात टाकलं एका साईडला, तिकडचं सगळं भरलं ते 5वीचं. अरे झाडू वगैरे मारला, मला लातला आधी पुसायची. बघा त्याला झोपवते पहिला, तर मला डब्याला बनवायला लागेल नित्यांशला, गौरांशला. तर आता बघ, ये याचं काम म्हणजे ये घाल तोंडात, ते घाल तोंडात, ये चल ये लवकर. आता पटकन पहिला याला झोपवते आणि मग बडबड करते, काय असेल ते कंटिन्यू करते ब्लॉग. पकडते. घाई गडबड होते ना, काय सांगू शकत नाही. धावपळ. तरी आई टाकतात शंभरीचं कालवण, भात झालं. याला डब्याला बनवलं भाकरी. चल लवकर, फटाफट. तर आता घेतले थोडीशी जिलेबी खायला, पाऊस आलाय. कालची राहिलेली जिलेबी ती खाते थोडी. डोळे कसे झाले रे माझे, झोप नाही तू. उतर चल पटकन.
अरे बाबडे, सू केली बाबडे. नाव तुझी ए त्याच्यावर नको ना. स्वतःहून चालते. डलडल ए डलडल. चाय टाइम. चला तयारी केली, चहा वगैरे पिला आणि आता निघाली निघते गौरांशला आणायला, कारण वाजले सगळेच इथं. फटाफट जाते आता. चलो, पाऊस आला, चालू झाला आता. मंदिरात आले किती 6-7 दिवसांनी दीपालीने अभिषेक केला आज. आता आले मंदिरात, जरा झाडू वगैरे मारते, दिवाबत्ती करते. ओम साईराम. चला मग झोपून झालं. आता मी थोडेसे भांडे तेवढे हात थोडेसे ते घासते. पहिले मी इकडं भाकरी बनवलं आणि साडी आहे माझी धुवायची, ती बनवून घेते. एवढं वैताग आलाय ना मला, कामं करू का. कशाला बाहेर आला तुझा, जा तू मध्ये जा. दादा जवळ उभा राहा, दादा जवळ उभा राहा, जा लवकर. दादा जवळ जा. काम करायचे का, याला सांभाळायचं मला तेच समजत नाही. कंटाळा नुसतं, बिलकुल सुद्धा टाईम भेटत नाही, बिलकुल पण. म्हणजे जसं एक झालं की एक झालं की एक झालं की एक काढत. हे डी आहे, RED डी आहे हा. काय रे हा डी आहे का. ह्याने एक पुरं डोकं खाल्लंय, नुसतं भरवायचं त्याला, स्वतःच्या हाताने खात नाही. असं नुसतं टाइमपास झाला. आता मी कपडे टाकून घेतले, आता झाडू मारून घ्यायचं आहे. एक त्याचं खाऊन ठेवलं आहे आणि याचा अभ्यास तेवढा देते जरा. होटा वगैरे पुसून घेतला, सगळं काढलं, नेत्याशला भरवायचं. भांड्यांचा परसारा उरकला. 11:45 झालेलं बघा. माझं ना लेस थकल्यासारखं झालं. गौरांशला जेव्हापासून घेऊन आली ना मी शाळेतून, तेव्हापासून एक चालूच आहे माझं काम. नशीब कपडे वगैरे टाकून दिला, तर फक्त नित्यांशला भरवायचं आहे. तर आता पटकन त्याला भरवते. 11:15 वाजले. चला ब्लॉगसुद्धा इथंच एंड करते. काम काय मला दाखवायला भेटत नाही, खूप घाई गडबड होते आणि त्याच्यात कुठं ब्लॉग शूट करत बसू. कोण कोण बोलते ना, म्हणजे दाखवायचं म्हणून, तर काय दाखवत बसायचं सांगा, काम करता करता. इकडं कपडे पण सुकत लावले मी, आणि कुठं काय दाखवत बसायचं, पटापट करण्याच्या ह्याच्यात असते मी. तर आता वाजले एवढे. आईला फोन करायला मला काल समजा नाही भेटला, मग आज कसं तरी टाईम काढून मी आईला फोन केला, ती अशी बोलली. तर चला ब्लॉग इथं सेट करते. आय होप मला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईट बंद करते इथली.